नमस्कार मित्रांनो, आज 21 जानेवारी आणि एका तुळजापूरमधील एका वकिलांचं घर फोडलेलं आहे. मला 2 वाजल्यापासून रात्री फोन येत होते. आता पहाटे 4 वाजलेले आहेत, आपण बघू शकता. आणि मला बोलवलं आहे, मी जात आहे मित्रांनो. बघूया, दिलासा देणं गरजेचं नागरिकांना, त्यामुळे नागरिक बोलवतात. 2 वाजल्यापासून ह्या ठिकाणी विविध भागातून फोन होते. इकडे चोर दिसले, तिकडे चोर दिसले. वकिलाचं घर फोडलेलं आहे, बघूया मित्रांनो. आपण का मोठेपणा सांग नाही, पण सामाजिक काम म्हटल्यावर नागरिकांना दिलासा देण्यासाठी असं जावं लागतंय. सुनसान आहे, 4ची वेळ आहे आणि आपण जात आहोत मित्रांनो. घरात वकील असताना वकिलांचं घर फोडलं आहे, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. नमस्कार बांधवांनो, मी पंकज शहाणे, लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर. आज 21 जानेवारी मित्रांनो, आणि पहाटे 4 वाजता इथं मला फोन आला की तुळजापूरमधील कदम हॉस्पिटलच्या बॅक साईडला स्वस्तिक ह्या ठिकाणी अपार्टमेंट आहे आणि इथं जोगडे साहेब आहेत, वकील साहेब. त्यांचं घरामध्ये असताना, लक्षात घ्या, अगोदरच्या घर फोड्या व्हायच्या, घरात माणसं नसताना बाहेरचं लॉक बघून घर फोड्या व्हायच्या. आपण मागे सांगितलं होतं की आता चोरं घरात घुसतील, आणि तेच झालेलं मित्रांनो. वकील साहेबांचं घर घरात त्यांनी असताना, त्यांची मंडळी असताना ह्या ठिकाणी फोडलेलं आहे. काय नेमकं गंभीर प्रकरण बघूया, आणि आमच्यासोबत या इकडं, आणि आपण बघू शकता. आणि पहाटे 2 वाजल्यापासून मित्रांनो तुळजापूरच्या विविध भागातून मला फोन येत होते. इकडं चोर दिसले, तिकडं चोर दिसले. सत्य घटना आहे रामभाऊ? हो, सत्य घटना. चला दाखवा नेमकं. आणि हे मित्रांनो वकील साहेब आहेत. तुम्ही घरात असताना झालेलं आहे? हो, घरात असताना झालेलं आहे. बरं, चोर घरात घुसले? हो, घरात. दाखवा. इथं मॅडम आहेत मित्रांनो, आपण सर्वजण परिचित असताल. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय गंभीर प्रकरण झालेलं आहे नेमकं, मला सांगा काय झालेलं आहे. तुम्ही घरात असताना झालं हे? दोघं घरात होतो. बरं, काय झालं नेमकं? मला जाग आली 3:30 वाजता. त्यावेळेस दिवाणचा लॉक, खालचा लॉक, तो खाली पडला. बरं. त्यावेळेस मी चिरकले, तो जवळ येत होता माझ्याकडे, बापरे. पण मी चिरकल्यामुळे तो पळून गेला. आणि मग घरचा मागचा दरवाजा पण उघडाय आणि समोरचा पण दरवाजा उघडाय. आणि जे बॅग वगैरे, आमचे जे कोर्टाचे बॅग आणि कोट वगैरे जे आहे ते त्यांनी सगळे बाहेर टाकले होते. बापरे. मित्रांनो हे बघा, घरात हे ते असतं, सगळं बाहेर अस्ताव्यस्त जे सामान पडलेलं आहे ते सर्व बाहेर टाकलेले होते. बाहेर टाकलं होतं. बाहेर टाकले होते. एवढं म्हणजे लोक असताना, घरात असताना कसं काय डेअरिंग केली असेल काय माहिती. मित्रांनो हे बघू शकता, अस्ताव्यस्त सामान फेकलेलं आहे. आणि इकडे आम्ही, तुम्ही कुठं हे केलं, ह्या ठिकाणी बसलो होतो? तुम्ही इथं होतो दिवाणवर? दाखवा, मध्ये या तुम्ही, या. मित्रांनो हे बघा, हे सामान, वकील साहेब तुम्ही मध्ये होतो का? सामान बाहेर पडलं. आणि दरवाजा कसं काय तोडला? ही उघडा होता का दरवाजा? ही दरवाजा फक्त आम्ही लावलेला होता, पुढे पुढे केला होता. हा. हे सामान बाहेर ठेवलं होतं, ते सगळं त्यांनी काढलंय. हे आणि मग तुम्हाला आवाज कधी आला? मला आवाज हे पडल्यावर आला. दिवाणचा हे खालचा लॉक पडल्यानंतर आम्हाला आवाज आला. मित्रांनो हे पहिलं प्रकरण आहे की ह्या ठिकाणी घरात माणसं असताना, रूममध्ये माणसं असताना ह्या ठिकाणी एवढं भीषण चोर डेअरिंग करू शकतात. आणि मित्रांनो जर ह्याने आरडाओरडा केला म्हणून ते पळाले, पण समजा चोराने जर काय दुसरं मनात आणलं असतं, काय मारहाण केली असती, जीविताला धोका झाला असता तर? वकील साहेब तुमचं काय म्हणणं आहे? चोर तर डायरेक्ट तुमच्या नरड्यापर्यंत आले होते. आले होते ते. कठोर कारवाई करावी लागते सर. बरं. आणि हे आमचं दुसरं प्रकरण आहे. बरं. त्याच्या आधी आमची गाडी गेली होती. त्यावेळेस आम्ही 6 महिने असं शोधत होतो. त्यावेळेस पण आम्हाला कोणी कॉपरेट केलं नाही. आम्ही स्वतःच गेलो त्या गोष्टीसाठी. स्वतःच फिरून आमची गाडी स्वतः आणली आम्ही. आता आम्ही आता त्या क्षेत्रात असल्यामुळे आम्ही फिरू हो शकतो. हो. बाकीच्यांनी काय? सामान्य माणसाचं काय? सामान्य माणसाचं काहीच नाही याच्यात. वकील साहेबांचं जर असं होत असेल, दोघं मित्रांनो मी सांगू इच्छितो की दोघं पण वकील आहेत, दाम्पत्य. आणि ह्यांचं जर ही हाल होत असेल आणि हे घरात असताना, लक्षात घ्या, जर ह्यांच्या अंगापर्यंत म्हणजे नरड्यापर्यंत जर चोर येत असतील, मला सांगा तुम्ही जर आरडाओरडा केला नसतं काय झालं असतं मॅडम? ते आम्हाला मारलेच असते. मारले असते ना? मारले असते ते आम्हाला. तर मित्रांनो हे तुळजापूरचं गंभीर प्रकरण, आजची तारीख आहे, ताजी घटना आहे मित्रांनो. आणि आपण बघू शकता, वकील साहेब आणि मॅडम घरात असताना जर ह्यांच्या ठिकाणी चोर घुसू शकतात ह्यांच्या बेडरूममध्ये, तर ह्या ठिकाणी मी तुळजापूरच्या जनतेला आव्हान करतो की सर्वांनी सजग, सावध राहणं. आणि प्रशासनानं जसं साहेब म्हणले कठोरात कठोर ह्या ठिकाणी कारवाई करून पूर्ण आळा बसला पाहिजे साहेब. हो, बरोबर. बरोबर आहे. हो. आणि चोर इकडून म्हणजे तिकडे किचनमध्ये पण काही केलं नाही. फ्रीज उघडलं होतं आमचं. बरं. फ्रीज उघडलं होतं, देवघर पूर्ण हे केलं होतं. मित्रांनो हे सर्वजण ह्या ठिकाणी आले युवक, यांचे धन्यवाद. हे पण फोडलं का खालचं? देवाचं सोडले नाही. दरवाजा उघडा होता. बरं, उघडा होता. कसं आले असतील काय इकडून आहे की हां हां. इकडे साईडला आहे का असं मोकळं आहे. मोकळं आहे. आणि पलीकडचं गेट उघड होतं. हो हो, इकडून मी चढायला जागा हो. पाहिजे रायडी इकडून घुसले चोर. हा, इथनं 100% आली. तर मित्रांनो तुळजापूरमध्ये आता ह्या ठिकाणी सुरक्षा फार काटेकोर करणं गरजेचं आहे. हे इथून पळाले का? अवघड.
ही पोलवरची लाईट बंद केली लाईट बंद केली लाईट बंद केली ती खटकाय अरे बापरे मित्रांनो, चोराची ह्या ठिकाणी बघा, नियोजन बघा कसं आहे. आणि हे वकील साहेबांचं घर कुलूप तोडलं आणि घरात घुसले. घरात माणसं असताना ही गंभीर घटना आहे. आणि हे या ठिकाणी प्रशासनानं, उच्चस्तरीय प्रशासनानं ह्याच्यावर ह्या ठिकाणी मित्रांनो लक्ष घालून कारवाई करावी. तुळजापूरची ही वाटमारी आणि चोरीच्या घटना दररोज वाढत आहेत. भविष्यात कोणतीही जीवितहानीसुद्धा होऊ शकते. घरात माणसं असताना जर घुसत असतील तर चोरांची डेअरिंग बघा मित्रांनो, कुणीही सुरक्षित नाहीत. हे या ठिकाणी हे सिद्ध होते. धन्यवाद बांधवांनो. लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर, सावध राहा, सजग राहा आणि चोरांना अटकाव घाला. धन्यवाद. काय म्हणणं आहे? ते सगळेजण घरात असताना ती चोर स्वतःहून आतमध्ये येतात, साईडला झोपलेत, बरं. तरीही त्यांनी काय करतात, कुलूप उघडतात. इतकी डिरिंग म्हणजे ही आपण उठलो तरी त्यांनी मारायची पूर्ण ताकद ठेवलेली आहे. त्यांनी लाईट बंद केलेत. बाहेरच्या साईडला 3 जण थांबलेत, 1 जण मध्ये आलाय आणि सगळं उचकतोय. बाहेर 3 जण सामान आणलं होतं, सगळं मध्ये नेलंय आणि बाकीचं बाहेरची जी सामान आहे ती उचकतात आणि 1 जण त्यांच्यापाशी थांबतोय. म्हणजे इतकी डिरिंग आहे, म्हणजे त्यांनी उठले तरी माणूस मारायला सुद्धा घाबरणार नाही. खरं आहे. इतक्या तयारीत ती आलेले आहे. भविष्यात काय होऊ शकते? लय अवघड आहे. खुनी हल्ला पण होऊ शकते. उद्या भविष्यात ती मारायला खरं आहे, खरं आहे. नाहीत ना. तर मित्रांनो, ह्याने युवकाने तात्काळ आले, सगळ्यांनी सहकार्य केलं. पण ह्यांचं म्हणणं आहे की तुळजापुरात आता चोर घरात घुसून डायरेक्ट खून सुद्धा करू शकतात. 100% होऊ शकतात. तरी इतकी तयारी देऊन बेडरूम मध्ये जाऊन थांबू शकतात. म्हणजे ते करायला हायवे करणारच नाहीत ना. खरं आहे मित्रांनो, सत्य घटना मित्रांनो. उद्या त्यांना काय नाही सापडलं ते मारायला सुद्धा कमी करणार अगदी बरोबर आहे. होणार तसं लाईट तर नागरिकांनी ह्या ठिकाणी एकत्र होऊन सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून ह्याच्या विरोधात कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे कायमस्वरूपी. प्रशासनाला विनंती आमची की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे गोष्टी. खरं आहे मॅडम, धन्यवाद. पेट्रोलिंग वाढायला पाहिजे. या एरियात पेट्रोलिंग होत नाही. पेट्रोलिंग कसलंच होत नाही या एरियात. बरं बरं, म्हणतेच नुसतं. होय, इकडे गाडी येत नाही पोलिसाची, आली पाहिजे गाडी. बरं. तर मित्रांनो, ही भावना लक्षात घ्या सर्वांची आणि जनजागृतीचा प्रयत्न होता. यापुढे कुणीही सुरक्षित नाही. सर्वांनी आपापली काळजी घ्या. धन्यवाद.